ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी झी24 तासच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। दानवे यांनी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करत आरती देखील केली आहे। महाराष्ट्राच्या जनतेला सुखी समृद्ध कर असं साकडं देखील अंबादास दानवे यांनी बाप्पाला घातलेलं आहे। सध्या राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळते आणि झी24 तासच्या ऑफिसमध्ये देखील बाप्पा विराजमान झालेले आहेत। आज सध्या आपल्यासोबत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील झी24 तासच्या ऑफिसमध्ये येऊन बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे। सर, स्वागत आहे आपलं झी24 तासमध्ये। तुम्ही बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे। सर्वत्र आज राज्यभरात आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय। काय साकडं घातलंय? मला वाटतं साकडं घालून काही मिळेल ना मिळेल मला माहीत नाही, पण मनोभावे बाप्पांची पूजा करणं, अर्चना करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून काही मागण्यासाठी पूजा आणि अर्चना होऊ नये असं मला वाटतं। सर, ज्या पद्धतीनं गणेशोत्सवाची लगबग एकीकडे सुरू आहे, तसंच दुसरा एक मुद्दा महाराष्ट्रामध्ये एकीकडे जरांगे पाटील आपल्या आंदोलकांसह समर्थकांसह मुंबईकडे निघालेले आहेत। आज उद्या पहाटे ते मुंबईमध्ये पोहोचतील। दुसरीकडे आता ओबीसी आंदोलक देखील आक्रमक झालेले आहेत। कसं पाहता या सध्याच्या सगळ्या घडामोडींवर? कारण सरकारकडे त्यांनी आता आरक्षणाच्या मागणीवर ते ठाम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काही चुकीची भूमिका आहे त्यांची अशातला काही भाग नाही आहे, कारण सातत्यानं ही भूमिका मांडतात आणि मागच्या सरकारने म्हणजे याच सरकारचा जो पार्ट होता, एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी त्यांच्या भूमिका मान्य केल्या होत्या। त्यावेळेस त्यांनी मोर्चा आणला होता वाशीला, स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांना या सगळ्या मागण्या मान्यतेचा सरकारी आदेश दिला होता। आता त्या आदेशाचं काय झालं हा एक प्रश्न आहे ना। कारण नव्याने थोडी मागण्या आहे, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या योग्य मागण्या आहेत। ओबीसी बांधवांना त्यांनी सांगितलेलं की कोणाच्या ताटातलं काही घेण्याची आवश्यकता नाही, ओबीसी बांधवी सगळे आणि मराठा एकत्रच आहेत, परंतु मराठा समाजाच्या ज्या भूमिका आहेत त्यासुद्धा विसरता येणार नाही। पण सर, आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला मिळतात। भाजपकडनं विशेषतः असं सांगितलं जातं की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये आरक्षण टिकवलं गेलं नाही, भाजपनं मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील आरक्षण दिलं होतं, मात्र ते उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं त्यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं अशी टीका त्यांच्याकडनं केली जाते। हे पहा, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना हे आरक्षण मिळालं होतं, त्यावेळेस शिवसेनासुद्धा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्या सरकारमध्ये होती। कोर्टामध्ये घेणं जाणारे लोक ते आता त्यांच्यासोबतच आहे ना, त्यांच्याच तळ्या उचलतात ना। जे भारतीय जनता पार्टीच्या तळ्या उचलायचं काम जे कोर्टात गेले होते, आता तो कोण, मला त्या वकिलाचं नाव माहीत नाही, मोठा चष्मा लावतो सदावर, ते तर हेच लोक होते ना। आणि असं असताना जे वकील आता देवेंद्र फडणवीसांचे तेच वकील उद्धवजींच्या सरकारमध्ये नेमलेले होते आणि त्याच्यामुळं त्यावेळेसचं केंद्र सरकार या सगळ्या गोष्टीला सहकार्य करत नव्हतं। आता या देवेंद्रच्या सरकारला एखाद्या सहकार्य केलं असेल, परंतु जे मराठा समाजाची मागणी आहे त्याच्याविषयी अजूनही सरकारने कोणतीही भूमिका घेतलेली नाही। विशेषतः मराठवाडा असेल, आता त्यांनी मागणी केली की हैदराबाद स्टेटमधील जी कुणबी आहे किंवा मराठे त्यांना कुणबीचं सर्टिफिकेट दिलं। काय चुकीची मागणी, अशातला काही भाग नाही आहे, कारण
हे पार्ट नंतर या महाराष्ट्राला अटॅच झालेला आहे. त्यामुळे तिथल्या जो आधीचा जो निजाम सरकार असताना तिथला जो नियम होता तो काही इकडे लागू केला नव्हता. त्यावेळेस त्या हैदराबाद प्रांतात मराठी होते तर त्यांचा कुणब्याचाच दर्जा होता, तो दर्जा मिळावा अशा प्रकारची मागणी आहे. सर, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये नव्यानं सुरू झालेल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानी गेले. काल उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी गणेशोत्सवाच्या दर्शनाला, गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेले आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या घरी दर्शनाला गेलेले आहेत. म्हणजे एकीकडे ह्या युतीच्या चर्चा सुरू आहेत, दुसरीकडे ह्या भेटीगाठी होत आहेत. या सगळ्या घटनांकडे कसं पाहत आहे? हे पहा, गणेशोत्सवाला कोणाकडे जाणं हे काही चुकीचं अशातला काही भाग नाही. आपण जात असतो सगळीकडे, कोणा आपल्या एकमेकाचा विचार एकत्र असेल नाही तर नसेल, त्यामुळं जाणं त्याच्यात काही वावगं आहे मला असं वाटत नाही. परंतु उद्धवजी ठाकरे साहेब प्रथमच शिवतीर्थावर गेले. नुसते गेले नाही तर सगळ्या प्रकारे कुटुंबासह गेले. 2 तास थांबले, सगळ्या चर्चा झाल्या असतील. 2 तास 2 भाऊ थांबले, त्याच्यात आपण काही वेगळं त्याच्यात समजायची गरज नाही मला असं वाटतं. सगळ्याच भेटीचे राजकीय अर्थ लावायचे नसतात असं मला तरी वाटतं. त्यामुळे हा गणेशोत्सव आहे, गणेशोत्सवात आपण एकमेकात भेटीगाठी घेत असतो, एवढं ज्याचा अर्थ मानायला काहीच हरकत नाही. पण राज ठाकरे यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे असं म्हणतात की काय घडामोडी घडतील याचा आतापासून अंदाज लावू नका, काही गोष्टी लपून राहिलेल्या बऱ्या असतात. बरोबर, ते गणपतीच्या दर्शनाला गेले काय लगेच युती करायला गेले काय? ते गणपतीच्या दर्शनाला गेले होते. मला वाटतं त्याच्यामुळे ते म्हणतात काय चूक आहे असं काही धरण्याची गरज नाही. निश्चित. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी सविस्तर चर्चा केली.